तर थोडंसं देवाचं नामस्मरण किंवा थोडीशी वॉकिंग हे सगळं करून झाल्यानंतर मग मी घेत आहे आता बाहेरचं झाडू मारायला. तर सगळ्यात पहिलं बाहेरचं झाडून मारायचं आणि नंतर मग घरामधलं. बाहेर पाणी मारायचं, झाडू मारायचं. घरामधलं झाडेपर्यंत बाहेरचं पाणी मारलेलं सगळं सुकतं आणि नंतर मग रांगोळी पण काढता येते. रांगोळी तर मी रोजचं काढत नाही, कारण की श्री काय करतो, श्री उठला की लगेच तो मोडायला चालू करतो, असं होतं. आणि त्याच्यामुळे मग मला ते खूप त्या गोष्टीचं वाईट वाटतं की हा ठेवत नाही रांगोळी, असं होतं. त्याच्यामुळं मी कधी माझा मूड होतो, कधी नाही होत. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता वाजले आहेत 6. तर 6 वाजता माझं म्हणजे 5 ते 6पर्यंत माझं बाहेरचं झाडून आणि पाणी मारायचं झालेलं आहे. तर आता मला म्हणजे जे हॉल बेडरूम आहेत ते झाडायचे आहेत. चला तर मग. मधलं झाडू मारायचं काम होतं आणि ते झाल्यानंतर मग मी घेतलेलं आहे कोमट पाणी थोडंसं. 1 ग्लास 2 ग्लास तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता. आणि स्पेशली इथं आपल्याला काय करायचं, तोंड म्हणजे ब्रश न करता पाणी जे आहे ते प्यायचं. ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही सर्च करून बघा. आता तेवढं जास्त मला त्याच्याविषयी सांगता येत नाही, म्हणजे जास्त काही येतं पण तेवढं आता सुचत नाही बोलताना, असं होतं. आणि स्पेशली आज असं झालेलं आहे की व्हिडिओ मी एडिट करायला घेतला पण मला बोलावं काय ते कळत नव्हतं, म्हणजे सुचतच नव्हतं की आज काय बोलायचं बाबा आपण व्हिडिओमध्ये, काय बोलायचं. रोजचं रोज तेच म्हणून मला आज थोडंसं बघूया काय डोक्यामध्ये विचार येतो ते चालू होतं. आणि गॅसवरती स्वयंपाक करण्याच्या पहिलं मी किचन वाटा जो आहे तो रोजचं पुसून घेतेच. ही एक चांगली गोष्ट आहे. नंतर घरामधलं सगळं आवरलं, नंतर दारामध्ये रांगोळ काढलेली आहे. आणि आज श्री जो आहे तो झोपला आहे त्याच्यामुळे, नाहीतर त्याचं असं झालं असतं की मम्मी मला देतो रांगोळीचा डब्बा. ऊन येते असं. रंग झालेली आहे. इथं श्री उठलेला आणि तो उठल्यानंतर त्याचं काय नव्हतं की मी म्हणलं पिल्लू हाय कर, तो काहीच करत नव्हता. आणि नंतर आम्ही हे देवाचे जे स्तोत्र वगैरे असतात ते लावतो. स्वामी समर्थाचं निशंक होई रे म्हणा, हे पण जे तारक मंत्र आहे तो पण सकाळी कंपल्सरी सकाळी म्हणजे असतोच. आणि एकदम प्रसन्न वातावरण वाटतं बरं का हे सगळं ऐकल्यानंतर पण. आणि मुलांच्या कानी पण पडतं ते आणि त्यांना पण त्याच गोष्टीची आवड निर्माण होते, विशेष करून मी अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे. आणि नंतर मग मस्त वरण भात होतं सकाळचं, सप्पक वरण आणि भात त्यांना दिला, त्यांनी खाल्ला. आणि मी पण चहा पिलेला आहे. चहा पिल्याशिवाय माझा दिवस जात नाही. नंतर मग भाजी करायला घेतलेली आहे. तर भाजी स्पेशल आहे आज पत्ताकोबीची. तर सगळ्यात पहिलं कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलं. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण पण तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा 2 ते 3 मिनटं. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे पत्ताकोबी तुम्ही थोडीशी जास्त बारीक पण कट करून घेऊ शकता, नाहीतर थोडीशी मोठी जरी घेतली तरी चालेल. मी मीडियम घेतलेली आहे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही. तर ते सगळं घालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, जेणेकरून पुन्हा नंतर मीठ टाकायची गरज पडणार नाही, आताच टाकून ठेवायचं. आणि त्याला व्यवस्थित असं हलवायचं आणि प्लेट त्याच्यावरती झाकून ठेवायचं एक 10 मिनटं बारीक गॅसवरती. आणि 10 मिनटं झाल्यानंतर परत एक वेळेस प्लेट काढायचं आणि परत एकदा त्याला हलवून घ्यायचं. अधूनमधून हलवून घ्यायचं बरं का, 1 ते 2 वेळेस, नाहीतर मग ते करपून जाणार. आणि परत त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मसाले. लाल तिखट टाकलेलं आहे, घाटी मसाला टाकलेला आहे, अंबारी मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट, ते पण थोडंसं असं मोठा जास्त बारीक नाही, थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. ते टाकून परत एकदा हलवायचं आणि परत एकदा 5 मिनटं त्याला बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती परफेक्ट होते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते.
आणि त्याच्यावरती मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकलेली आहे वरतूनच आणि परत त्याला झाकून ठेवलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता सध्या भाजी जी आहे ती खूप छान झाली होती. स्वयंपाक झाल्यानंतर मला करायची होती देवपूजा. तर नाश्ता ज्यावेळेला हे सगळे नाश्ता करत होते, मी माझा चहा पिऊन झाल्यानंतर त्यावेळेला मग मी देवपूजा केलेली. फक्त ग्रंथाचं पठण करायचं तेवढं राहिलं होतं. स्वयंपाक झाल्यानंतर ते करावं म्हणलं, म्हणजे त्याच्यामध्ये मन लागतं, नाहीतर मग मन लागत नाही. तर आजचा व्हिडिओ असा होता. चला तर मग बाय बाय. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य.